नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 16 सोडवणार आहोत। खूप सोपा प्रॅक्टिस सेट आहे, सोडूया। पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। येथे आपल्याला या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन किती आहे ते दिलेलं आहे आणि येथे या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन किती आहे ते काढायचं आहे। तर आपण जर या दोन्ही नंबरकडे निरीक्षण केले तर असे लक्षात येते की हे नंबर आणि हे नंबर सारखेच आहेत, परंतु यामध्ये पॉईंट आहे, यामध्ये पॉईंट नाही। येथे 45 आहे, येथे 4.5 आहे, म्हणजे अंक सारखेच आहेत दोन्ही नंबरमध्ये। येथे मल्टिप्लिकेशन आहे, हे आन्सर दिलेले आहे आपल्याला, म्हणजे 317 याला जर आपण 45 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर किती आहे? 14,265 हे आन्सर आलेलं आहे। आपल्याला काय विचारलेलं आहे? 3.17 इंटू 4.5 म्हणजे किती? याचं आन्सर हे आलेलं आहे, तर याचा आन्सर किती? मग आन्सर नंबर सेम असल्यामुळे आन्सर हेच येणार आहे, 14,265। तर आता पॉईंट फक्त यामध्ये आपल्याला द्यायचा आहे। येथे पॉईंट नव्हता म्हणून येथे पॉईंट नाही आलेला, येथे पॉईंट आहेत म्हणून येथे पॉईंट येईल। आता पॉईंट नंतर येथे एकच अंक आहे आणि येथे पॉईंट नंतर दोन अंक आहेत, म्हणजे हे दोन अंक आणि हा एक अंक, म्हणजे टोटल किती झाले? 3 पॉईंट। तर आपण म्हणजे 1 2 3 पॉईंट, टोटल 3 अंक सोडून द्यायचे, 1 2 3 आणि नंतर पॉईंट आपण द्यायचा, म्हणजे आन्सर काय येईल आपलं? 14.265 हे येईल आपलं आन्सर। आता नेक्स्ट, आता सेम त्याचप्रमाणे येथे पण या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन हा दिलेला आहे आणि या दोन नंबरचा मल्टिप्लिकेशन आपल्याला काढायचा आहे। येथे पॉईंट नाही, नंबर तेच आहेत, फक्त येथे पॉईंट आहे। तर हा मल्टिप्लिकेशन काय दिलेला आहे ते आपण लिहून घेऊ। तर आपल्याला विचारलेला आहे 5.03 इंटू 2.17। येथे 503 आहे, 503 आहे, 217 217 हा मल्टिप्लिकेशन किती दिलेला आहे? हा दिलेला आहे, म्हणजे हा पण मल्टिप्लिकेशन किती येईल? तोच येईल, 10 91 आणि 51। तर आता फक्त पॉईंट यामध्ये आपल्याला द्यायचा आहे। आता येथे पॉईंट नंतर दोन अंक आहेत, येथे पॉईंट नंतर दोन अंक आहेत, म्हणजे येथे पॉईंट नंतर दोन अंक आहेत आणि येथे पॉईंट नंतर दोन अंक आहेत। टोटल किती अंक झाले? हे दोन अंक आणि हे दोन अंक, म्हणजे टोटल 4 अंक। लास्टच्या अंकापासून 4 अंक सोडून द्यायचे आपण, 1 2 3 4, म्हणजे पॉईंट कुठे येईल? येथे येईल, म्हणजे आन्सर काय येईल आपलं? 10.9151। नेक्स्ट, येथे मल्टिप्लाय 2.7 ला 1.4 ने मल्टिप्लाय करायचं आहे। तर मल्टिप्लाय करताना आपण पॉईंटचा विचार नाही करायचा, म्हणजे पॉईंट काढून घेतला आपण तर 27 होईल आणि हा पॉईंट काढला तर 14 होईल। हाच मल्टिप्लिकेशन करायचा आणि नंतर जे आन्सर येईल त्यामध्ये पॉईंट कोठे द्यायचा हे आपण ठरवायचं। तर आता हा मल्टिप्लिकेशन करू आपण। एक तर 4 ने मल्टिप्लाय करता येईल, नंतर 1 ने मल्टिप्लाय करता येईल, किंवा 14चा टेबल जर येत असेल तर डायरेक्ट करता येईल। 14च्या टेबलनं करू आपण, मग आन्सर काय येईल? 14 7 98 होतील, 9 येतील, 28 28 आणि हे 9 म्हणजे 37 होतील। आन्सर काय येईल आपलं? याचं हे येते, बरोबर आहे। आता मग 2.7 आणि 1.4 यांचा मल्टिप्लिकेशन, आन्सर काय येईल? हेच येईल, 378। आता पॉईंट कुठे देणार मग आपण? पॉईंट नंतर येथे एक अंक आहे, पॉईंट नंतर येथे एक अंक आहे, म्हणजे येथे एक अंक आहे आणि पॉईंट नंतर येथे एक अंक आहे, टोटल म्हणजे दोन अंक, 1 आणि 2, म्हणजे या लास्टच्या अंकापासून लेफ्ट साईडला दोन अंक सोडून द्यायचे, हा एक सोडून देणार, हा एक सोडून देणार, म्हणजे पॉईंट आपण येथे देणार, बरोबर आहे। म्हणजे आन्सर काय येईल आपलं? 2.7 इंटू 1.4, तर आन्सर काय येईल? 3.78। नेक्स्ट, येथे आपल्याला 6.17 आणि 3.9 यांचा मल्टिप्लिकेशन किती आहे ते विचारलेलं आहे। म्हणजे आपण काय करणार? 6 पॉईंट नाही घेणार, आता डायरेक्ट याच नंबरचा मल्टिप्लिकेशन करू आणि जे आन्सर येईल त्यानंतर आपण पॉईंट कोठे द्यायचा हे आपण ठरवू। आता 9 ने मल्टिप्लाय करू, म्हणजे काय होईल? 9 7 63, हातचे आले 6, 9 1 9, 9 6 15, हातचा आला 1 येईल, 9 6 54 आणि 1
55 होईल, बरोबर आहे. आता पुन्हा येथे 0 किंवा फुली देऊ शकतो आपण. आता 3 ने मल्टिप्लाय करू. 21, 2 राहतील, 5 आणि 3 × 6 म्हणजे 18. आता हे जर ॲडिशन घेतली आपण 3, 6, 0, येथे 1, 9, 5, 14 आणि 2 म्हणजे आन्सर काय येईल आपलं 24063. आता मग 6.17 आणि इंटू 3.9 म्हणजे या सेम नंबर आहेत. आन्सर काय आलेलं आहे आपलं 24063 आलेलं आहे. आता आपल्याला पॉईंट कुठे द्यायचा, येथे पॉईंट नंतर एक अंक आहे या नंबरला आणि येथे पॉईंट नंतर 2 अंक आहेत. म्हणजे हे 2 अंक आणि हा एक अंक म्हणजे टोटल किती अंक झाले 3 अंक. म्हणजे आपल्याला लास्टच्या अंकापासून 3 अंक सोडून द्यायचे आहेत, 1, 2 आणि 3 आणि पॉईंट मग येथे द्यायचा आपल्याला. म्हणजे आन्सर काय येईल आपलं, म्हणजे आपण असं लिहिणार 6.17 इंटू 3.9 याचा आन्सर काय आलेलं आहे 24.063. नेक्स्ट आता येथे 0.57 आहे, पॉईंट काढला तर काय होईल फक्त म्हणजे 0.57, 0 लिहायची गरज नाही आणि इंटू 2 आहे, हा मल्टिप्लिकेशन करू आपण, तो किती येईल 114 येईल, बरोबर आहे. म्हणजे 0.57 आणि इंटू 2 याचा आन्सर काय आलेलं आपलं, या पॉईंट नसताना आन्सर काय आलेलं आहे 114 आलेलं आहे. आता इथे पॉईंट दिलेला आहे आपण, म्हणजे पॉईंट किती नंतर आहे 1 आणि 2 म्हणजे पॉईंट नंतर 2 अंक आहेत. म्हणजे आपण या साईडपासून 1 आणि 2 नंबर सोडून देणार आणि पॉईंट येथे ॲड करणार आपण. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 0.57 इंटू 2 इक्वल टू 1.14. नेक्स्ट आता येथे पॉईंट काढून घेऊ आणि आपण डायरेक्ट नंबरचा मल्टिप्लिकेशन करू. म्हणजे 504 इंटू 07 म्हणजे काय फक्त 7च होईल, बरोबर आहे. आता मग 7 ने मल्टिप्लाय करू. 7 × 28 आणि 35, 28. मग आता 5.04 आणि 0.7 आन्सर काय आलेलं आहे, पॉईंट नसताना हे आन्सर आलेलं आहे, बरोबर आहे. आता पॉईंट आहे, येथे पॉईंट आहे म्हणजे पॉईंट नंतर येथे एक अंक आहे, येथे पॉईंट नंतर 2 अंक आहे, येथे 2 अंक आहे पॉईंट नंतर आणि येथे पॉईंट नंतर एक अंक आहे. म्हणजे 2 आणि 1 म्हणजे टोटल किती झाले 3. म्हणजे 3 अंक आपण सोडून देणार लास्ट करून आणि पॉईंट आपण येथे ॲड करणार. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 3.528, बरोबर आहे. तर मग आता आन्सर आपण लिहू 5.04 इंटू 0.7 याचा आन्सर काय आलं 3.528. नेक्स्ट येथे मित्रांनो वीरेंद्र बॉट 18 बॅग्स ऑफ राईस म्हणजे वीरेंद्रने 18 बॅग्स राईस खरेदी केलेला आहे. ईच बॅग वेईंग 5.250 kg. प्रत्येक बॅग्सचं वजन हे दिलेलं आहे आपल्याला. हाऊ मच राईस डीड ही बाय ऑल टुगेदर. तर त्याने एकूण किती राईस खरेदी केला हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. इफ द राईस कॉस्ट 42 रुपीज पर kg. जर राईसची किंमत 42 रुपीज पर kg असेल तर त्याने किती रुपये दिले हे पण कॅल्क्युलेट करायचं आहे. सोडूया. प्रथम आपण 18 बॅग्समधील राईस किती आहे ते कॅल्क्युलेट करू. म्हणजे टोटल वेट ऑफ राईस 18 बॅग्स आहेत म्हणून 18 आणि प्रत्येक बॅगचं वजन किती आहे 5.250 kg. हा मल्टिप्लिकेशन करू आपण 5.250 इंटू 18. डायरेक्ट 18 ने मल्टिप्लाय करू म्हणजे काय होईल 0.0549. आता पॉईंट कुठे देणार आपण 1 2 3 म्हणजे पॉईंट येथे येईल, बरोबर आहे. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 94.5. कारण पॉईंट नंतर 00 आहेत ते नाही लिहिले तरी चालतील. हे आन्सर आलेलं आहे किलोग्रॅम. म्हणजे टोटल 94.5 किलोग्रॅम त्याने राईस खरेदी केलेला आहे, बरोबर आहे. आता प्रत्येक किलो मागे
42 रुपीज आहेत आणि टोटल एवढा राईस आहे. तर आपण काय करू आता, द कॉस्ट ऑफ 1 kg ऑफ राईस इक्वल टू ₹42 हे आपल्याला दिलेलं आहे. आपल्याला आता याची कॉस्ट काढायची आहे. देअरफॉर दी कॉस्ट ऑफ 94.5 kg ऑफ राईस, टोटल राईसची कॉस्ट काय होईल मग 94.5 इंटू 42, कारण 1 किलोची ही प्राईस आहे, टोटल एवढे किलो आहेत म्हणून याला मल्टिप्लाय केलेलं आहे आपण. आता 94.5 इंटू 42 हा मल्टिप्लिकेशन करू आपण. 2 पंचे 10, चला 1 2 चौका 8 आणि 1 9, 92 18, 4 पंचे 20, 4 चौक 16, 17 18, चला 1 4 9 36 आणि 1 37. ही ॲडिशन घेऊ. 0 9 6 1 9 आणि 3. आन्सर काय येईल आपलं 3969 आणि 0. पॉईंट येथे पॉईंट नंतर एक अंक आहे म्हणून आपण हा 0 सोडून देऊ, पॉईंट येथे घेऊ. म्हणजे आन्सर काय येईल आपलं 3969. हे काय कॉस्ट आहे म्हणून युनिट रुपीज येतील ते. देअरफॉर वीरेंद्र बॉट 94.5 kg ऑफ राईस. एकूण राईस एवढा खरेदी केलेला आहे आणि पैसे किती दिलेले आहेत, एवढे रुपये दिलेले आहेत. वीरेंद्र पेड रुपीज 3969 फॉर राईस. नेक्स्ट, वेदिका हॅज 23.50 मीटर्स ऑफ क्लॉथ. म्हणजे वेदिकाजवळ एकूण 23.50 मीटर कापड आहे. सपोज हे वेदिकाजवळ असलेलं कापड आहे, तो क्लॉथ किती आहे 23.5 मीटर्सचा आहे तो. शी यूज्ड टू मेक 5 कर्टन्स. त्यापासून तिला काय करायचं आहे 5 कर्टन्स बनवायचे आहेत आणि इक्वल साईजचे, म्हणजे 5 पडदे बनवायचे आहेत त्यापासून. सपोज 5 पडदे 1 2 3 4 5 हे तिने 5 कर्टन्स बनवलेले आहेत आणि ते सर्व इक्वल साईजचे आहेत. एका कर्टनसाठी तिला 4 मीटर आणि 25 सेंटीमीटर एवढा क्लॉथ लागलेला आहे एका कर्टनसाठी. तर हे 5 कर्टन बनवल्यानंतर तिच्याजवळ कपडा किती शिल्लक राहील हे आपल्याला काढायचं आहे. आन्सर, प्रथम आपण एका कर्टनला क्लॉथ किती आहे ते लिहू. दी क्लॉथ यूज्ड फॉर 1 कर्टन. एका कर्टनसाठी क्लॉथ यूज केलेला आहे 4 मीटर 25 सेंटीमीटर, म्हणजे 4 मीटर आणि 25 सेंटीमीटर. तर हे आपण कसं लिहिणार 4.25 मीटरमध्येच कन्वर्ट होईल सर्व हे, कारण 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर होतो. त्यामुळे आपण 25 सेंटीमीटर असल्यामुळे आपण हे दोन्ही एकाच युनिटमध्ये कन्वर्ट केलेलं आहे 4.25 मीटरमध्ये. बरोबर आहे. आता देअरफॉर दी क्लॉथ यूज्ड, एका कर्टनसाठी एवढा क्लॉथ लागलेला आहे, तर 5 कर्टन बनवलेले आहेत. दी क्लॉथ यूज्ड फॉर 5 कर्टन्स. 5 कर्टनसाठी क्लॉथ किती होईल मग 5 इंटू एका कर्टनला एवढा आहे, तर 5 इंटू 4.25 मीटर. हे आन्सर किती येईल मग आता,
कारण 4.25ला आपण 5ने मल्टिप्लाय करू. तर आन्सर काय होईल? 0.2 नंतर 1 2 म्हणजे 1 2 पॉईंट येथे येईल आपला. बरोबर आहे. 21.25 मीटर म्हणजे 5 कर्टनसाठी टोटल क्लॉथ एवढं लागलेलं आहे. बरोबर आहे. आता 5 कर्टनसाठी क्लॉथ एवढं लागलेलं आहे, टोटल क्लॉथ एवढा आहे. मग हे याच्यातून मायनस झाले 21.25 हे जर मायनस केले आपण या क्वांटिटीमधून तर हा उरलेला क्लॉथ होऊन जाईल. म्हणजे आपण आता आफ्टर मेकिंग 5 कर्टन्स क्लॉथ रिमेन. मग क्लॉथ किती उरणार? टोटल क्लॉथ किती आहे? 23.5 मीटरचा आहे. बरोबर आहे. 50 मीटरचा आहे. आणि यामधून मायनस करणार आपण. हे 5 कर्टनचा क्लॉथ एवढा क्लॉथ लागलेला आहे. हे मीटरमध्ये आहे, हे पण मीटरमध्ये आहे. आता मग हे आन्सर काढू आपण. 23.50ला यामधून हे मायनस करू. 21.25 5 येथे 2 येथे 2 0 म्हणजे आन्सर काय येईल? 2.25 मीटर म्हणजे एवढा कपडा शिल्लक राहील. 5 कर्टन तयार केल्यानंतर एवढा कपडा शिल्लक राहील. समजले मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.